श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1265व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023। भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई, बैठक क्रमांक 101, दिनांक 19 जून 1988। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील या परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात, इथून पुढे तरी काळ अत्यंत चमत्कारिक येणार आहे। दिवसेंदिवस लोक अन्यथा निरनिराळ्या पंथाकडे जाऊ लागले आहेत, निरनिराळे मार्ग आचरू लागले आहेत। माझ्या कल्पनेप्रमाणे ते आचरू नयेत त्याची आवश्यकता नाही, पण जो तो उठेल तो सांगतो की मी सांगतो हाच मार्ग चांगला, ह्याच मार्गाने जाणं चांगलं। पण मला असं वाटतं की तुम्ही भगवंताच्या स्मरणाशिवाय आणि भगवंताच्या अस्तित्वाशिवाय दुसरं काही मागू नका। आपल्या गुरुमुखातून जी आज्ञा निघालेली आहे तीच तुम्ही लोकांनी शिरसावंद्य मानावी आणि ह्याच आज्ञेचं आपल्याला अधिकाधिक पालन कसं करता येईल। अहो, तुम्ही जर भगवंताच्या मागे लागलात, तर तुम्ही जर भगवंताच्या स्मरणाकडे वळलात, तर भगवंताविषयी तुम्हाला प्रेम उत्पन्न झाले, तर मला तुमच्याबद्दल प्रेम उत्पन्न होणं अगदी स्वाभाविक आहे। आणि हे प्रेम उत्पन्न व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या जीवनात एकही दिवस असा जाऊ देऊ नका की आज आपण त्याचं स्मरण केलं नाही, आपण त्याची आठवण ठेवली नाही। या सत्संगात येण्यामध्ये माझे आशीर्वाद दर महिन्याला मी तुम्हा लोकांना देतो। वास्तविक हे आशीर्वाद तुम्ही दर वेळेला वाचून काढले पाहिजेत। त्यामध्ये काय काय आज्ञा आहे ती पाहिली पाहिजे आणि त्याचं आचरण केलं पाहिजे। नुसता आमचा परमेश्वर भाव आहे, आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, साधू संतांना मानणारी माणसं आहोत, ही कल्पना चुकीची आहे। तर परमार्थ हा जर कृतीने केला तरच त्याला श्रेय येईल। परमार्थ मानणं याला श्रेय नाही। तेव्हा भगवंताविषयी तुमच्या मनात प्रेम उत्पन्न होऊ द्या। आपल्या गुरूंची आज्ञा पाळा आणि त्यांनाही तुम्ही अगदी योग्य ठिकाणी माना, त्यांची ही सेवा करा। हेच तुमच्या जीवनाचं सार्थक आहे। प्रपंचात काही गोष्टी व्हायच्या असतात, काही होत नाहीत, काहीला विलंब लागतो, हा ज्याच्या त्याच्या दैवाचा भाग आहे। काहींना लवकर प्राप्त होतं, काहींना उशिरा प्राप्त होतं, काहींना हयातीत सुद्धा होत नाही। पण त्याचा अर्थ असा नाही की आपण परमेश्वराची सेवा करू नये। तेव्हा मला असं तुम्हाला सांगायचं आहे की पाणी जसं न कोणाची आज्ञा घेता हलत असतं, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराविषयी नितांत प्रेम उत्पन्न करा। तुमच्या सर्वांच्या पाठीमागे माझी शक्ती आणि आशीर्वाद आहेत। तुम्हा सर्व लोकांची मला चिंता पण आहे, यात शंका नाही, माझे आशीर्वाद आहेतच। श्री गुरुदेव दत्त। पुढील आशीर्वाद आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ, सावेडी रोड, अहमदनगर, दिनांक 6/3/1988। अमृतवाणीतील काही अमृतकण। प्रश्न पहिला आहे, आमच्या ओळखीच्या एका मित्राने अमुक महाराजांच्या पोथीचे पारायण केले, त्याला फायदा झाला, हे पारायण मी करावे का? परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी खुलासा केला की तुम्हाला जर तसे वाटत असेल तर तुम्ही जरूर करा। तुम्हीच तुमच्या मनाचे योग्य निर्णय घ्या व त्याप्रमाणे वागा। तुमच्या वागण्याला मी कशाला विरोध करू? बाहेर अनेक असत्य पाहतील, नंतर हे भक्त सत्याकडे वळतील। अनेक ठेचा खाल्ल्यानंतर योग्य वळणावर येतील। तुम्हाला जे गुरु प्राप्त झालेले आहेत ते ईश्वर अनुग्रहित आहेत। इथे आल्यानंतर तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही गुरूंची उपासना किंवा पोथी पारायणाची आवश्यकता नाही। ह्यासाठी दृढ विश्वासाची गरज आहे व हा विश्वास तुम्ही कृतीने सिद्ध करावा लागतो। परमेश्वरी सूत्र असे आहे की त्याने अनेक ठिकाणी माया निर्माण केलेली आहे, अनेकांना गुंतवून ठेवतो व नंतर योग्य मार्गावर आणून सोडतो।
इतर ठिकाणी काहीही प्राप्त होणार नाही। याचा अनुभव आल्यानंतर हे लोक पुन्हा पूर्वीच्या योग्य ठिकाणी येतील। तुमच्या मनावर मागील अनेक जन्माचे दोष असतात, त्याशिवाय मनावर निरनिराळी आवरणे चढलेली असतात। हे जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत सत्य मार्ग कुठे आहे लक्षात येत नाही। जात्याचा खालचा खुंटा जर ढिला असेल तर वरचा खुंटा कितीही पक्का केला तरी त्याला काही अर्थ नाही। ईश्वरी सत्ता अशीच आहे, त्याने अनेक ठिकाणी माया निर्माण करून ठेवली आहे। तो कुठेही लवकर स्थिर होऊ देत नाही। त्याशिवाय माणसाचे मन चंचल असते। योग्य गुरुबद्दल मनात शंका निर्माण होणं, अविश्वास दाखवणं, कारण नसताना संशय घेणं, या सर्वातून जो सुटला तो तरुण पैलतीराला जाईल। मध्ये गटांगळ्या खाणारे अनेक असतात। आमच्याकडे अनेक लोक चौकशी करण्यासाठी येतात की अमुक पंथाचे गुरु महाराज नगरमध्ये आलेले आहेत, त्यांचे दर्शन घ्यायला जावे का? जिथे खरोखर वंदनीय व्यक्ती असतील तिथे नमस्कार करायला काहीच हरकत नाही। अमुक गुरूंची इतकी पारायणे किंवा उपासना करू का हे विचारणे म्हणजे अप्रत्यक्षपणे आपल्या गुरुवर अविश्वास दाखवणे होय। आमच्याकडे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताला आम्ही सल्ला देतो की कोणत्याही एका ठिकाणी स्थिर व्हा व तिथेच भक्ती करा व त्याच ठिकाणी दृढ विश्वास ठेवा। पूर्व पुण्याचा साठा चांगला असेल तर परमार्थामध्ये मनुष्य वेगाने पुढे ढकलला जातो। जर पूर्व पुण्याचा साठा कमी असेल तर वेगही कमी असेल। जर हा साठा अगदीच किरकोळ असेल तर कुठेच एका ठिकाणी धड उभे राहता येत नाही। पाण्यात वेगाने पोहणारा बुडत नाही, परंतु गती थांबली की बुडतो हे उघड आहे। ज्या भक्ताने मला पारायणाचा प्रश्न विचारला तो सुशिक्षित आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, परंतु त्याची विचारांची खोली व प्रगल्भता कमी पडते, म्हणून इतर ठिकाणी जाण्याची भाषा वापरली असावी। हे लोक एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत, म्हणून असे घडते। गाडी डोंगराच्या उतारावर लागली म्हणजे विना पेट्रोलने सरळ खाली उतरू शकेल। फक्त कुठेही वळू द्यायची नाही, इतकी काळजी घ्यावी लागते। जेव्हा इतर ठिकाणी जातात तेव्हा मानसिक शांती ढळायला लागते, म्हणून हे पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी येतात। इथे आल्यावर अतिपक्व चित्ताने राहिलो तरच उपयोग होतो, जर चित्त पक्व नसेल तर काहीही उपयोग होत नाही। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनीनो, या अध्यायाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता। श्री गुरुदेव दत्त।